नेक्स्ट पॉईंट इज दी न्यूट्रास्युटिकल्स. न्यूट्रास्युटिकल्स जे तर न्यूट्रास्युटिकल ही जी टर्म जी आहे तर ही या ठिकाणी न्यूट्रिशन किंवा फार्मास्युटिकल्स जे आहेत ह्या फार्मास्युटिकलमधून ही न्यूट्रास्युटिकल टर्म जी तर ती या ठिकाणी कॉईन झालेली आहे. ही टर्म या ठिकाणी 1989ला स्टेफन डेफेलिस या ठिकाणी सायंटिस्ट जे आहेत यांनी या ठिकाणी ही टर्म कॉईन केलेली आहे. अकॉर्डिंग टू द डेफेलिस तर या ठिकाणी न्यूट्रास्युटिकल्स जे आहेत न्यूट्रास्युटिकल्स असे फूड आहेत किंवा असं मटेरियल आहे की जे काय करतात म्हणजे मेडिकल हेल्थ बेनिफिट जे आहेत या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड करतात की जेणेकरून आपण एखाद्या डिसीजपासून प्रिव्हेन्शन करू शकतो किंवा मग आपण एखादा डिसीज झाल्यानंतर त्याच्यावरती ॲज अ ट्रीटमेंट म्हणून न्यूट्रास्युटिकल्स जे ते यूज करू शकतो. ओके, अकॉर्डिंग टू द डेफेलिस न्यूट्रास्युटिकल कॅन बी डिफाईन्ड ॲज दी फूड दॅट प्रोव्हाइड मेडिकल और हेल्थ बेनिफिट इन्क्लुडिंग दी प्रिव्हेन्शन और ट्रीटमेंट ऑफ डिसीज. ठीक आहे, एखाद्या डिसीजसाठी प्रिव्हेन्शन किंवा ट्रीटमेंट म्हणून आपण न्यूट्रास्युटिकल्स जे आहेत ते यूज करू शकतो. ठीक आहे, मग न्यूट्रास्युटिकल्स जे न्यूट्रास्युटिकल्समध्ये काय काय आहे, न्यूट्रास्युटिकल्समध्ये असे फूड आहेत म्हणजे एक फूड सबस्टन्स आहे की म्हणजे त्याच्यावरून काय करू शकतो आपण प्रिव्हेन्शन किंवा मग ट्रीटमेंट करू शकतो. मग त्याच्यामध्ये कुठले कुठले सबस्टन्स आहेत किंवा कुठले कुठले न्यूट्रास्युटिकल्स आपल्याला बघायचे आहेत. फर्स्ट आहे अँटीऑक्सिडंट, सेकंड पॉलीसॅकराइड पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स, त्याच्यानंतर प्रोबायोटिक्स, नेक्स्ट इज दी प्रीबायोटिक्स अँड लास्ट इज दी डायटरी फायबर्स. ठीक आहे, मग अँटीऑक्सिडंट्स म्हणजे काय, तर अँटीऑक्सिडंट्स हे जे न्यूट्रास्युटिकल्स आहेत तर ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी किंवा कॅरोटीन हे सगळे जे आहेत ह्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. किंवा मग अँटीऑक्सिडंट्स जे आहेत अँटीऑक्सिडंट्स एखादं व्हेजिटेबलमध्ये फिक्स्ड ऑइल असेल किंवा व्हेजिटेबल्स असतील किंवा फ्रूट्स असतील, फिशेस असतील, ह्याच्यामध्ये हे अँटीऑक्सिडंट्स जे आहेत हे अँटीऑक्सिडंट प्रेझेंट असतात. मग अँटीऑक्सिडंट्स जे काय करतात, अँटीऑक्सिडंट प्रिव्हेंट द फॉर्मेशन ऑफ ऑक्सिजन फ्री रॅडिकल्स और ट्रॅप देम. मग हे काय करतात, ऑक्सिजन फ्री रॅडिकल्स जे आहेत यांना या ठिकाणी त्यांचं फॉर्मेशन होण्यापासून प्रिव्हेंट करतात आणि त्यांना ट्रॅप करून घेतात. ठीक आहे, या ठिकाणी टोकोफेरॉल्स इन व्हिटॅमिन ई लोअर्स दी ससेप्टिबिलिटी ऑफ LDT फॉर ऑक्सिडेशन. ठीक आहे, या ठिकाणी व्हिटॅमिन ई जे तर हे व्हिटॅमिन टोकोफेरॉल व्हिटॅमिन ई मध्ये असतं आणि ते काय करतं या ठिकाणी ऑक्सिडेशन होण्याची जी ससेप्टिबिलिटी आहे ती ससेप्टिबिलिटी या ठिकाणी कमी करतो. ठीक आहे, हे झालं अँटीऑक्सिडंटबद्दल. म्हणजे अँटीऑक्सिडंट कशामध्ये आपल्याला बघायला भेटू शकतं, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी किंवा मग बीटा कॅरोटीन म्हणू शकतो आपण त्याला. ठीक आहे, किंवा मग फिक्स्ड ऑइल असतील, फ्रूट असतील, व्हेजिटेबल असतील याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट जे तर ते प्रेझेंट असतं. त्याच्यानंतर सेकंड आहे पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. मग पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड जे तर हे व्हेजिटेबल्समध्ये किंवा ऑइल्समध्ये किंवा मराईन ॲनिमल्स म्हणजे फिशेस वगैरे जे असतील त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. दे हेल्प्स टू रिड्यूस कोलेस्टेरॉल फॉर्मेशन. बॉडीमध्ये जे एक्स्ट्रा कोलेस्टेरॉल फॉर्मेशन होतं त्याचं फॉर्मेशन होण्यापासून ते या ठिकाणी प्रिव्हेंट करतात. तर ह्याच्या नेक्स्ट जर बघितलं आपण त्याच्यामध्ये तर मराईन ॲनिमल्स जे आहेत त्या मराईन ॲनिमल्समध्ये किंवा व्हेजिटेबल्स ऑइल जर आपण बघितलं, व्हेजिटेबल ऑइलमध्ये या ठिकाणी ओमेगा 6 टाईपचे या ठिकाणी फॅटी ॲसिड असतात आणि मराईन ॲनिमल्स जे आहेत त्या मराईन ॲनिमल्समध्ये ओमेगा 3 टाईपचे फॅटी ॲसिड असतात. त्याच्यानंतर हे झालं पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडबद्दल. थर्ड त्याच्यामध्ये प्रोबायोटिक. आता प्रोबायोटिक म्हणजे काय, प्रोबायोटिक्स आर दी ऑर्गॅनिझम विच टेकन विथ ऑर विदाउट फूड. ठीक आहे, म्हणजे हे काय प्रोबायोटिक म्हणजे काय, मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला माहिती, मायक्रो ऑर्गॅनिझम हे 2 टाईपचे असतात. एक तर असतात युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आणि दुसरे असतात हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. ठीक आहे, म्हणजे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत किंवा बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय करतात की आपल्या बॉडीमध्ये या ठिकाणी जर काही इम्बॅलन्स झाला असेल तर तो इम्बॅलन्स या ठिकाणी बॅलन्स करण्याचं काम किंवा मेंटेन ठेवण्याचं काम ते बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम्स करतात. मग या ठिकाणी हे बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आहेत तर हे बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या बॉडीमध्ये आपण फूडसोबत सुद्धा घेऊ शकतो किंवा विदाऊट फूडसुद्धा या ठिकाणी घेतलं जाऊ शकतं. मग हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय करतात आपल्या बॉडीमध्ये किंवा इंटेस्टाईन जो असेल आपला तर तो इंटेस्टायनलचं जे फंक्शन आहे तर ते बॅलन्स करण्याचं काम करतात. तर ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर
बेफिडोबॅक्टेरियम किंवा लॅक्टोबॅसिली हे दोन या ठिकाणी बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत की जे काय करतात, हार्मफुल बॅक्टेरिया जे आहेत, ठीक आहे, तर त्या हार्मफुल बॅक्टेरियाला इनहिबिट, त्यांची ग्रोथ जी ती ग्रोथ इनहिबिट करण्याचं काम या ठिकाणी हे प्रोबायोटिक्समध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ते करतात. मग आता प्रोबायोटिक्स म्हणजे काय, तर या ठिकाणी तुम्ही म्हणजे बऱ्याच वेळा ॲड बघितले असेल, ठीक आहे. मग ॲडमध्ये काय की प्रोबायोटिकचं मिल्क असतं किंवा प्रोबायोटिकचं योगर्ट म्हणजे दही असतं, ठीक आहे. मग हे मिल्क असेल किंवा योगर्ट असेल, ह्याच्यामध्ये ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्याच्यामध्ये असतात की जेणेकरून आपण जर ते फूड आपण जर खाल्लं तर आपल्या बॉडीमध्ये बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे तर ते आपलं फंक्शनिंग जर इम्बॅलन्स कुठं झालं असेल तर ते बॅलन्स करण्याचं काम करतात. हे झालं प्रोबायोटिक्स, ठीक आहे. नेक्स्ट इज दी प्रीबायोटिक. प्रीबायोटिक म्हणजे काय, प्रीबायोटिक ओव्हरकम दी प्रॉब्लेम ऑफ प्रोबायोटिक, ठीक आहे. मग प्रोबायोटिकचं प्रॉब्लेम किंवा प्रोबायोटिक्समुळे जर काही ठिकाणी प्रॉब्लेम होत असेल किंवा प्रोबायोटिक व्यवस्थित काम करत नसेल तर त्याच्यावरती प्रीबायोटिक या ठिकाणी घेतलं जातं. प्रीबायोटिकमध्ये काय होतं, मग प्रीबायोटिकचं जर आपण एक्झाम्पल बघितलं थोडक्यात तर मग इन्सुलिन असेल, ठीक आहे, इन्युलिन असेल. मग इन्युलिन या ठिकाणी प्रीबायोटिक म्हणून ॲक्ट करतं. समजा आपण प्रोबायोटिक घेतलंय, मग प्रोबायोटिकमध्ये जर बॅक्टेरिया असतील, युजफुल बॅक्टेरिया, जर बेनिफिशियल बॅक्टेरिया जे येतं ते आपल्या बॉडीमध्ये जातात आणि त्यांची जर कॉलनी किंवा मल्टिप्लिकेशन त्या ठिकाणी होत नसेल तर प्रीबायोटिक काय करतात, प्रीबायोटिक आपल्या बॉडीमध्ये जे बेनिफिशियल बॅक्टेरिया जे आतमध्ये गेलेत त्यांची ग्रोथ होण्यासाठी किंवा त्यांच्या कॉलनीज तयार होण्यासाठी या ठिकाणी प्रीबायोटिक हेल्प करतं. देन नेक्स्ट इज दी डायटरी फायबर्स. मग डायटरी फायबर्स जे तर ते डायटरी फायबर्स म्हणजे काय, या ठिकाणी एखादा प्लांटचा पार्टचा असेल, ठीक आहे, म्हणजे स्टेम असेल, लीव असेल किंवा सीड असेल, की हे सगळं काय म्हणजे हे बॉडी जे डायजेस्ट नाही करू शकत, ठीक आहे. म्हणजे असा पार्ट की जो बॉडी डायजेस्ट करू शकत नाही त्याला आपण म्हणू शकतो डायटरी फायबर्स, ठीक आहे. म्हणजे डायटरी फायबर्स जे हे दोन टाईपचे असतात. त्याच्यामध्ये वॉटर सोल्युबल डायटरी फायबर्स अँड सेकंड इज दी इनसोल्युबल डायटरी फायबर्स. मग इनसोल्युबल डायटरी फायबर्स काय करतात, इनसोल्युबल डायटरी फायबर्स असं करतात की आपल्या बॉडीमध्ये जो पार्ट किंवा जो सबस्टन्स एखादा या ठिकाणी डायजेस्ट होत नाही आहे तर तो सबस्टन्स आपल्या एक्सक्रिशनमधून किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीमचा जो ट्रॅक आहे किंवा डायजेस्टिव्ह कॅनल आहे त्या डायजेस्टिव्ह कॅनलच्या पॅसेज थ्रू तो सबस्टन्स बाहेर या ठिकाणी एक्सक्रीट केला जातो. आणि सोल्युबल फायबर्स जे आहेत हे वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होऊन जातात. मग आपण इनसोल्युबल आणि सोल्युबल फायबर्स कुठले ते बघू. मग इनसोल्युबल फायबर्स जर बघितले तर ब्राऊन राईस ऐकलं आहे का तुम्ही, तर ब्राऊन राईस जे आहेत तर ब्राऊन राईस या ठिकाणी इनसोल्युबल फायबर्समध्ये येतात. किंवा व्हेजिटेबल्स असतील वेगवेगळ्या थोड्याशा की ज्या ह्युमन बॉडी डायजेस्ट नाही करू शकत, ओके, थोड्याशा हार्ड अशा. किंवा सोल्युबल जर फायबर्स बघितले आपण त्याच्यामध्ये ओट्स असतील, लेग्युम्स असतील किंवा ड्राईड बीन्स असतील, हे सगळे काय झाले डायटरी फायबर्स झाले, ठीक आहे. तर याचे थेरपेटिक युजेस जर बघितले तर बोन्स अँड जॉईंट्स हेल्थ, आय हेल्थ, कॅन्सर रिस्क रिडक्शन, गट हेल्थ, कार्डिओवॅस्क्युलर हेल्थ, इम्युन सिस्टीम, ऑग्निटिव्ह अँड मेंटल फंक्शन, डायबिटीज, मटेरियल अँड इन्फंट हेल्थ, एनर्जी इंडक्शन अँड रेस्पिरेटरी हेल्थ, ठीक आहे. या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं आहे की ह्या ज्या सगळ्या मला ठिकाणी न्यूट्रास्युटिकल्स आहेत, मग ह्या न्यूट्रास्युटिकल्स काय काम करतात, मग हे न्यूट्रास्युटिकल्स जे आहेत आपले बोन्सची हेल्थ असेल, जॉईंटची हेल्थ असेल, आईज असतील किंवा ह्या सगळ्यांची हेल्थची तर ती मेंटेन करण्याचं काम करतात. किंवा कॅन्सरची जी रिस्क आहे ती कॅन्सरची रिस्क याच्यामधून रिडक्शन याचं होऊ शकतं. कार्डिओवॅस्क्युलर हेल्थ जी आहे किंवा इम्युन सिस्टीम जी आहे ती आपली या ठिकाणी व्यवस्थित राहू शकते. मेंटल फंक्शनिंग व्यवस्थित होऊ शकते ह्याच्यामध्ये. रेस्पिरेटरी ट्रॅक जो आहे किंवा डायबिटीज असेल ह्याच्यामध्ये सगळं जे येतं ते ह्या न्यूट्रास्युटिकल्स थ्रू मेंटेन केले जातं, ठीक आहे. मग न्यूट्रास्युटिकल्स आपण परत एकदा रिवाईज करू. न्यूट्रास्युटिकल्स म्हणजे काय सांगितलं त्यांनी, न्यूट्रास्युटिकल्स म्हणजे या ठिकाणी असं फूड की ज्याच्यामधून या ठिकाणी मेडिकल किंवा हेल्थ जे बेनिफिट याच्यातून आपल्याला भेटतात की जेणेकरून आपण एखाद्या डिसीजचं प्रिव्हेंशन किंवा ट्रीटमेंट करू शकतो. न्यूट्रास्युटिकल कॅन बी डिफाईन ॲज अ फूड दॅट प्रोव्हाइड मेडिकल ऑर हेल्थ बेनिफिट इन्क्लुडिंग द प्रिव्हेंशन ऑर ट्रीटमेंट ऑफ डिसीज, ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये काय काय येतं, कुठले कुठले न्यूट्रास्युटिकल्स आहेत तर अँटीऑक्सिडंट, पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड, प्रोबायोटिक, प्रीबायोटिक अँड दी डायटरी फायबर्स. अशा पद्धतीने 5 न्यूट्रास्युटिकल्स आपण या ठिकाणी बघितले आहेत आणि त्याचे थेरपेटिक युजेस बघितले, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कॉस्मेस्युटिकल्स, ठीक आहे. कॉस्मेस्युटिकल्स रिप्रेझेंट दी
मॅरिएज बिटवीन दी कॉस्मेटिक्स अँड दी फार्मास्युटिकल्स. जसं आपण न्यूट्रास्युटिकल्समध्ये काय बघितलं, न्यूट्रास्युटिकल्स जे येतं ते न्यूट्रिशन अँड फार्मास्युटिकल्सचं या ठिकाणी कॉम्बिनेशन आहे, आणि कॉस्मेस्युटिकल्स कॉस्मेटिक्स अँड दी फार्मास्युटिकल्सचं कॉम्बिनेशन आहे. ठीक आहे. लाईक कॉस्मेटिक्स pharmaceutical like cosmetic but they contain ingredient that influence biological function for of the skin. ठीक आहे. या ठिकाणी त्याच्यामध्ये जे म्हणजे कॉस्मेटिक्स तर असतात, पण कसे कॉस्मेटिक्स की ज्याच्यामध्ये या ठिकाणी बायोलॉजिकल सबस्टन्स जे त्याचा या ठिकाणी इन्फ्लुएन्स त्याच्यावरती असणार, की जे स्किनसाठी आपल्या किंवा कुठल्याही बॉडी पार्ट्सच्या आपण म्हणू शकतो ॲज अ कॉस्मेटिक म्हणून ते वर्क करतात. ठीक आहे. कॉस्मेस्युटिकल्स आर दी फास्टेस्ट ग्रोईंग सेगमेंट ऑफ द नॅचरल पर्सनल केअर इंडस्ट्री. ठीक आहे. कॉस्मेस्युटिकल्स जे आहेत या ठिकाणी कॉस्मेस्युटिकल इंडस्ट्रीज जे आहेत हे कॉस्मेस्युटिकल इंडस्ट्री या ठिकाणी भरपूर प्रमाणात या ठिकाणी ग्रो झालेल्या आहेत. आपल्याला माहिती सगळ्यांनाच या ठिकाणी पर्सनल केअरची ती पर्सनल केअर नॅचरली आपण चांगलं दिसलं पाहिजे यासाठी सगळेजण जे आहेत ते प्रयत्न करत असतात. तर त्यामुळे ह्या ज्या इंडस्ट्रीज या ठिकाणी भरपूर प्रमाणात ह्या ग्रो झालेल्या आहेत. Cosmetics and cosmeceuticals are tested for safety testing to determine whether ingredient actually live up to manufacturer's claim is not mandatory. In general, vitamins, herbs, various oils and botanical extract may be used in cosmeceutical, but the manufacturer may not claim that these products penetrate beyond the skin surface layer or that they have drug like therapeutic effect. ठीक आहे. या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं, कॉस्मेटिक आणि कॉस्मेस्युटिकल्स जे आहेत या ठिकाणी म्हणजे सेफ, पूर्ण प्रमाणात सेफ आहेत. ठीक आहे. या ठिकाणी पूर्ण प्रमाणात सेफ जे म्हणजे सेफ आहेत. तर त्याच्यामध्ये जर आपण बघितलं पूर्णपणे बॉटनिकल प्रोडक्ट जे आहेत किंवा बॉटनिकल एक्स्ट्रॅक्ट जो आहे त्याच्यामध्ये यूज केलेला आहे. विटॅमिन्स असतील किंवा हर्ब्स असतील, वेगवेगळे इसेन्शियल ऑइल्स असतील, हे त्याच्यामध्ये या ठिकाणी यूज केले जातात आणि त्याचं एक थेरॅपेटिक ड्रग कॉस्मेस्युटिकल्समध्ये तयार केलं जातं. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर कॉस्मेस्युटिकल्स किंवा कॉस्मेटिक्स जे आहेत तर ह्याच्या ऑलवेज इंटरेस्टेड इन मेंटेनिंग youthful appearance and as global population mediation एज इन्क्रीज दिस मार्केट इन्क्रीजिंगली एक्सपांडेड. ठीक आहे. या ठिकाणी जसं मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यांनाच आपण चांगलं दिसावं, या ठिकाणी युथफुल दिसावं सगळ्यांनाच असं वाटत असतं. त्याच्यामुळे या ठिकाणी हे जे मार्केट आहेत हे मार्केट या ठिकाणी भरपूर प्रमाणात एक्सपांड झालेले आहे. ठीक आहे. हे झालं कॉस्मेस्युटिकल्सबद्दल, आणि हा जो आपला सेकंड चॅप्टर होता, सेकंड चॅप्टर ह्याच्यामध्ये या ठिकाणी संपलेला आहे. ओके. थर्ड चॅप्टर इज दी ॲनालिटिकल मेडिसिनल बॉटनी. In that the first point is the drug adulteration. जो फर्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे ड्रग ॲडल्ट्रेशनचा. सेकंड पॉईंट आहे मेथड ऑफ एक्स्ट्रॅक्शन. मग त्याच्यामध्ये एक्स्ट्रॅक्शनच्या वेगवेगळ्या मेथड दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट मेथड आहे पर्कोलेशन, सेकंड इज दी मॅसिरेशन, थर्ड इज दी सॉक्सॅलेट एक्स्ट्रॅक्शन. मग याच्यामध्ये वेगवेगळ्या ड्रग्सच्या ज्या आहेत त्या मेथड आहेत एक्स्ट्रॅक्शनच्या. आणि लास्ट पॉईंट आहे मेथड ऑफ ड्रग इव्हॅल्युएशन. ड्रग इव्हॅल्युएशन कसं करायचं त्याच्यासाठी मार्फोलॉजिकल, मायक्रोस्कोपिकल, केमिकल अँड फिजिकल मेथड ह्या ज्या मेथड आहेत ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. आपण एक एक करून सगळ्या मेथड ज्या आहेत त्या बघू आपण. फर्स्ट बघू ड्रग ॲडल्ट्रेशन. फर्स्ट वी विल सी ड्रग ॲडल्ट्रेशन. ठीक आहे. ड्रग ॲडल्ट्रेशन म्हणजे काय, या ठिकाणी ड्रग ॲडल्ट्रेशन म्हणजे एखादा जर ओरिजिनल ड्रग आहे किंवा क्रूड ड्रग आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये या ठिकाणी जर दुसरा कुठला सबस्टन्स जर ॲड केला, इफ देर इज दी ॲडिशन ऑफ एनी अदर फेक सबस्टन्स ऑर दी फॉल्स सबस्टन्स, म्हणजे एखादा समजा चुकीचा पदार्थ त्याच्यामध्ये ॲड केला तर त्याला आपण म्हणू शकतो ड्रग ॲडल्ट्रेशन. ओके. अँड सेकंड इज दी ड्रग इव्हॅल्युएशन. ओके. ड्रग इव्हॅल्युएशन मीन्स द कन्फर्मेशन ऑफ इट्स आयडेंटिटी, म्हणजे तो ड्रग तोच आहे का, अँड द डिटर्मिनेशन ऑफ इट्स क्वालिटी अँड प्युरिटी अँड द डिटेक्शन ऑफ नेचर ऑफ ॲडल्ट्रेशन. म्हणजे त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की तो जो ड्रग आहे तर तो त्या ड्रगचा आधी आयडेंटिफाय करायचं की म्हणजे तो ड्रग जो आहे तर तो बरोबर तोच ड्रग आहे का. त्याच्यानंतर डिटर्मिनेशन ऑफ इट्स क्वालिटी, त्याची क्वालिटी जी आहे तर ती त्याची ॲज इट इज ओरिजिनल क्वालिटी आहे का किंवा त्याच्यामध्ये काही ॲडिशन केलेलं आहे, ॲडल्ट्रेशन केलेलं आहे. अँड द प्युरिटी ऑफ डिटेक्शन, म्हणजे जर त्याच्यामध्ये जर ॲडल्ट्रेशन असेल केलेलं तर त्या ॲडल्ट्रेशनमध्ये किती पर्सेंट या ठिकाणी प्युअर ड्रग आहे आणि ॲडल्ट्रेशन किती पर्सेंट आहे हे इव्हॅल्युएट करणं म्हणजे काय, ड्रग ॲडल्ट्रेशन. ठीक आहे. मग नेक्स्ट आहे ह्याच्यामध्ये आता ड्रग ॲडल्ट्रेशन आपण डिटेलमध्ये बघू किंवा कसं ड्रग ॲडल्ट्रेशन केलं जाऊ शकतं. तर
तर ह्याच्यामध्ये फर्स्ट आहे सबस्टिट्यूशन ऑफ स्टँडर्ड कमर्शियल व्हरायटी. मग ह्याच्यामध्ये काय केलं जातं की हा जो टाईप आहे ह्याच्यामध्ये ॲडल्ट्रंट कशा पद्धतीचे यूज केले जातात की जे ओरिजिनल क्रूड ड्रग आहे त्या ओरिजिनल क्रूड ड्रगशी मॉर्फोलॉजिकली, केमिकली आणि थेरपेटिकली या ठिकाणी मिळते जुळते असतात, पण ते नेचर जे आहे त्या नेचरमध्ये या ठिकाणी सबस्टँडर्ड क्वालिटीचे असतात आणि त्याच्यामुळे तो जो ड्रग आहे तो इनएक्सपेन्सिव्ह या ठिकाणी जातो. ठीक आहे, इनएक्सपेन्सिव्ह फॉर्ममध्ये तो घेतला जातो. जर ह्याचा आपण एक्झाम्पल बघितलं तर एक्झाम्पलमध्ये या ठिकाणी जिंजर जो आहे, ठीक आहे, जिंजरला या ठिकाणी रिप्लेस केलं जातं इन्फेरियर व्हरायटी ऑफ आफ्रिकन, जापानीज अँड दी कोचिन जिंजर. ठीक आहे, म्हणजे दिसण्याला एकदम सेम असतो, दिसण्यासाठी क्वालिटीसुद्धा सेम असतात, पण नेचरमध्ये सबस्टँडर्ड असल्यामुळे त्याची जी क्वालिटी आहे तर ती या ठिकाणी थोडीशी लो होते. देन सेकंड आहे सबस्टिट्यूशन ऑफ सुपरफिशियल सिमिलर टू इन्फेरियर ड्रग. ठीक आहे, या ठिकाणी दीज ड्रग्स आर मॉर्फोलॉजिकली सिमिलर टू ओरिजिनल क्रूड ड्रग अँड मे ऑर मे नॉट हॅव केमिकल ऑर थेरपेटिकल व्हॅल्यू ॲज दॅट ऑफ ओरिजिनल ड्रग. ठीक आहे, या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं आहे की जो ओरिजिनल ड्रग आहे त्या ओरिजिनल ड्रगशी फक्त मॉर्फोलॉजिकली, ठीक आहे, म्हणजे सुपरफिशियली या ठिकाणी सिमिलर असतो, म्हणजे फक्त जर आपण बघितलं तर दिसण्यासाठी सारखा असतो फक्त, पण त्याचे केमिकल कॉन्स्टिट्युएंट वेगळे असतात, त्याचे युजेस जे ते युजेस वेगळे असतात, पण फक्त त्याचं वजन वाढावं किंवा जास्त भरपूर प्रमाणात गेले असं दिसण्यासाठी या ठिकाणी त्याच्यामध्ये तो ड्रग जो आहे तर तो ओरिजिनल क्रूड ड्रगमध्ये ॲडल्ट्रंट म्हणून यूज केला जातो. ठीक आहे, मग ह्याच्यामध्ये जर आपण एक्झाम्पल बघितलं तर सॅफ्रॉन इज ॲडमिक्स्ड विथ दी ड्राईड फ्लावर ऑफ कॅथरॅन्थस टिंक्टोरियस. ठीक आहे, या ठिकाणी सॅफ्रॉन म्हणजे केसर. ठीक आहे, सॅफ्रॉनमध्ये या ठिकाणी करडई जे आता आपल्याला माहिती की केसर जे त्या ठिकाणी भरपूर जास्त महाग भेटतं मार्केटमध्ये, तर करडई जे आहे ते करडई ह्याच्यामध्ये करडईचे जे फ्लावर्स असतात तर करडईचे फ्लावर्स सुकल्यानंतर त्याचे जे या ठिकाणी पेटल्स असतात तर ते पेटल्स एकदम सेम दिसतात केसर सारखे. ठीक आहे, मग ते केसरमध्ये काय केलं जातं, मिक्स केलं जातं. म्हणजे काय झालं की तो प्रोडक्ट जो आहे सॅफ्रॉन जर आपण या ठिकाणी घ्यायला गेलो मार्केटमध्ये तर भरपूर महाग भेटतं ते, आणि त्याच्यामध्ये जर या ठिकाणी कार्थॅमस टिंक्टोरियस जे ते कार्थॅमस टिंक्टोरियसचे जर फ्लावर्स जे तर ते जर ॲड केले तर त्याची क्वालिटी काय होणार आहे, त्याची क्वालिटी कमी होणार आहे आणि म्हणजे आपल्याला कमी क्वालिटीचं भेटणार आहे, पण त्यांच्याकडून काय होणार आहे या ठिकाणी हे ॲडल्ट्रेशन अशा पद्धतीचं होणार आहे. ओके, त्याच्यानंतर सबस्टिट्यूशन विथ आर्टिफिशियली मॅन्युफॅक्चर्ड सबस्टन्स. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं, कुठल्या सबस्टन्सचं सबस्टिट्यूशन केलं जातं, ॲडिशन केलं जातं, तर या ठिकाणी इन दिस मेथड फॉर मच कॉस्टलियर ड्रग्स सबस्टन्स आर आर्टिफिशियली प्रिपेअर्ड सिमिलर टू दी ओरिजिनल ड्रग ॲज अ सबस्टिट्यूशन. ठीक आहे, सबस्टिट्यूट मग ह्याच्यामध्ये काय केलं जातं, जर त्याच्यासारखं सबस्टन्स जर भेटला नाहीच तर काय केलं जातं, आर्टिफिशियली त्याच्यासारखं सबस्टन्स तयार केला जातो. जसं आपण बघतो ठीक आहे, शेंगदाणे जे असतात शेंगदाण्यामध्ये आपण शेंगदाण्याच्याच रंगाचे दगड बघतो. ठीक आहे, कशासाठी की त्या दगडांमुळं शेंगदाण्याचं जे वजन आहे ते शेंगदाण्याचं वजन वाढावं आणि तो जो या ठिकाणी प्रोडक्ट आहे तो जर थोडासा महाग असेल तर त्याच्यामध्ये तर जनरली अशा पद्धतीचं ॲडल्ट्रेशन हे केलंच जातं. ठीक आहे, मग याच्यामध्ये पॅराफिन वॅक्स जे तर पॅराफिन वॅक्स या ठिकाणी पॅराफिन वॅक्सला येलो कलर देऊन या ठिकाणी बी वॅक्स जो आहे तर त्या बी वॅक्समध्ये मिक्स केलं जातं. बी वॅक्स जो या ठिकाणी महाग असल्यामुळे त्याच्यामध्ये पॅराफिन वॅक्स म्हणजे आपला मेणबत्त्याचा जो वॅक्स आहे तो मेणबत्त्याचा वॅक्स त्याच्यात येलो कलर टाकून बी वॅक्समध्ये मिक्स केला जातो. आता नटमेग म्हणजे जायफळ जे हे जायफळ या ठिकाणी म्हणजे जायफळ व्यवस्थित असं कट करून त्याच्यामध्ये या ठिकाणी नटमेग इज सबस्टिट्यूटेड बाय प्रॉपरली कट अँड शेप्ड बासवूड. ठीक आहे, म्हणजे जायफळ जे जायफळच्या ह्याच्यामध्ये ॲडल्ट्रेशन करण्यासाठी काय केलं जातं, बासवूड जे म्हणजे हा जो या ठिकाणी लाकूड आहे हा लाकूड काय केलं जातं, ह्याला व्यवस्थित कट करून शेप देऊन तशा पद्धतीने या ठिकाणी त्याच्यासारखंच तयार करून त्या नटमेगमध्ये काय केलं जातं, जायफळमध्ये काय केलं जातं, ॲडल्ट्रेशन केलं जातं. फोर्थ आहे सबस्टिट्यूशन ऑफ एक्झॉस्टेड ड्रग. सबस्टिट्यूशन ऑफ एक्झॉस्टेड ड्रग म्हणजे काय, दिस मेथड इज कॉमन in case of volatile oil constituting the drugs like phenyl, coriander, carve in which the same drug is admixed with lac. ठीक आहे, याच्यामध्ये काय केलं जातं, सबस्टिट्यूशन ऑफ
एक्झॉस्टेड ड्रग, ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय केलं जातं की हे समजा ही जनरली हे जे ॲडल्ट्रेशन आहे व्होलाटाईल ऑइलच्या केसमध्ये होतं, की म्हणजे जे ड्रग जे ते ऑलरेडी यूज केलेले आहेत, तर ते ड्रग जे ते त्याच्यामध्ये त्याचं ॲडल्ट्रेशन ह्या मेथडमध्ये केलं जातं, की ज्या ड्रगचं ऑलरेडी एक्स्ट्रॅक्शन झालेलं आहे, व्होलाटाईल ऑइल जे त्याचे एक्स्ट्रॅक्ट केलेले आहेत असे ड्रग्ज जे ते ह्याच्यामध्ये यूज केले जातात. नेक्स्ट पॉईंट इज दी हार्मफुल ॲडेंट्रंट. तर ह्याच्यामध्ये आपण काय बघतोय की ही जी मेथड आहे हार्मफुल ॲडेंट्रंट म्हणजे काय, की जे आपल्या हेल्थसाठी सुद्धा हार्मफुल असू शकतात. मग ह्या मेथडमध्ये काय केलं जातं, भरपूर वेळा लिक्विड किंवा अनऑर्गनाइज्ड ड्रग असेल किंवा एखाद्या मार्केटमधून मधला वेस्ट प्रोडक्ट असेल, तर तो वेस्ट प्रोडक्ट जो आहे तर तो एखाद्या ओरिजिनल ड्रगमध्ये काय केलं जातं, ॲड केलं जातं, ठीक आहे. जर आपण बघितलं एक्झाम्पल म्हणून त्याचं, तर अंबर कलरच्या ज्या ग्लासच्या बॉटल असतात, ठीक आहे, म्हणजे आपण केमिकलसाठी बघतो बघा आपल्या लॅबमध्ये असतात अंबर कलरच्या ज्या बॉटल असतात, तर त्या बॉटलचा पीस जो आहे तर तो पीस या ठिकाणी हिंग जो आहे त्या हिंगमध्ये या ठिकाणी हिंगचे जे खडे भेटतात त्या हिंगच्या खड्यामध्ये या ठिकाणी ॲड केला जातो, कारण तो दिसण्यासाठी तसाच असतो. मग कलर त्याचा सेम असल्यामुळे या ठिकाणी सेम असल्यामुळे या ठिकाणी त्याच्यामध्ये त्याचं ॲडल्ट्रेशन हे केलं जातं, ठीक आहे. अशा पद्धतीने हे हार्मफुल ॲडल्ट्रंट जे तर ते त्याच्यामध्ये ॲड केले जातात. इन ॲडिशन ऑफ रोडेंट फेकल मॅटर टू कार्डेमम सीड्स, इट इज व्हेरी युजफुल ॲडल्ट्रंट, ठीक आहे. या ठिकाणी कार्डेमम जे आहे, कार्डेमममध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे ॲडल्ट्रेशन जे हे केले जातं. देन नेक्स्ट इज दी ॲडल्ट्रेशन ऑफ पावडर. इन दिस टाईप ऑफ ॲडल्ट्रेशन द पावडर फॉर्म बिसाइड द एंटायर ड्रग्स आर फ्रिक्वेंटली फाउंड टू बी ॲडल्ट्रेटेड, ठीक आहे. म्हणजे पावडर फॉर्ममध्ये जर एखादा ड्रग तुम्ही ॲड करताय त्याचीच पावडर करून, तर तो पूर्ण ड्रग काय होणार आहे या ठिकाणी, पूर्ण ड्रग ॲडल्ट्रंट होणार आहे, किंवा पूर्ण जो ड्रग आपल्याला भेसळ फॉर्ममध्येच या ठिकाणी तो ड्रग भेटणार आहे, ठीक आहे. द पावडर ऑफ लिकोराईस ॲडमिक्स्ड विथ दी पावडर ऑफ ऑलिव्ह स्टोन, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी ज्येष्ठ मध जे ह्या ज्येष्ठ मधमध्ये या ठिकाणी ऑलिव्ह स्टोन्स जे असतात ह्या ऑलिव्ह स्टोन्सची पावडर जी तर ती त्याची पावडर करून ज्येष्ठ मधमध्ये टाकली जाते. किंवा मग नेक्स्ट जर बघितलं तर फ्रिक्वेंटली ब्रिक पावडर इज ॲडल्ट्रेटेड इन पावडर बार्क, म्हणजे ज्या ठिकाणी ब्रिक पावडर म्हणजे वीट जी तर ती वीट असेल तर त्या विटेचं सुद्धा या ठिकाणी चुरा करून रेड चिली जी असते, लाल मिरची जी असते, त्या लाल मिरचीमध्ये काय केलं जातं, ॲड केलं जातं. म्हणजे या ठिकाणी जनरली पावडर्समध्ये तुम्ही काही पण ह्याच्यामध्ये ॲड करू शकता, म्हणजे ॲड करू शकता ॲज अ ॲडल्ट्रंट म्हणून, ठीक आहे. म्हणजे जो पदार्थ त्याच्याशी सिमिलर दिसतोय थोडासा, त्याची पावडर करून त्याच्यामध्ये जर ॲड केलं तर तो पूर्ण जो ओरिजिनल क्रूड ड्रग आहे तर तो ॲडल्ट्रंट किंवा ॲडल्ट्रेटेड फॉर्ममध्ये आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे तो या ठिकाणी भेटतो आपल्याला. अशा पद्धतीने भरपूर सारे आपण बघितलेले आहेत. म्हणजे आपण समजा जर लवंग बघितली, लवंगमध्ये बघा, लवंगमध्ये जर आपण बघितलं तर भरपूर प्रमाणात लवंग त्याच्यामध्ये कमी असतात आणि लवंगसारखे दिसणारे काड्याच त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला बघायला भेटतात. शेंगदाण्याचं जसं तुम्हाला सांगितलं, असे भरपूर सारे एक्झाम्पल तुम्ही डेली लाईफमध्ये बघितले असतील की त्याच्यामध्ये हे ॲडल्ट्रेशन त्याच्यामध्ये झालेलं बघायला भेटतं, ठीक आहे. मग नेक्स्ट ह्याच्यामध्ये पॉईंट आहे ड्रग इव्हॅल्युएशन. Drug evaluation means to check the identity and quality and purity of that particular drug or that particular crude drug. It is known as the drug evaluation. Okay, तो ड्रग किती प्युअर आहे, किती प्रमाणात त्याच्यामध्ये ॲडल्ट्रेशन झालेलं आहे हे चेक करणं म्हणजे काय, ड्रग इव्हॅल्युएशन. मग फर्स्ट त्याच्यामध्ये जो पॉईंट आहे तो म्हणजे या ठिकाणी मॉर्फोलॉजिकल इव्हॅल्युएशन. मॉर्फोलॉजिकल इव्हॅल्युएशन म्हणजे काय, की आपण त्याच्या मॉर्फोलॉजीवरून त्याच्या एक्सटर्नल अपिअरन्सवरून आपण त्याला चेक करू शकतो की हा ड्रग या ठिकाणी म्हणजे ड्रग हा ओरिजिनल आहे की नाही. म्हणजे आपण जसं तुम्हाला मी शेंगदाण्याचं सांगितलं, जेव्हा आपण शेंगदाणे बघतोय त्याच्यामध्ये आपण समजा शेंगदाणे निवडतोय आपण, त्याच्यामध्ये काय केलं जातं की तो शेंगदाण्याचा या ठिकाणी आपल्याला आवाज वेगळा कळतो लगेच, आणि त्याच्यामध्ये जर थोडासा दगड असेल तर त्याचा आवाज वेगळा करतो. म्हणजे आपण काय मॉर्फोलॉजिकली या ठिकाणी लगेच ते आयडेंटिफाय करू शकतो की ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, ड्रगचं ॲडल्ट्रेशन झालेलं आहे. आणि हे अशा पद्धतीने आपण त्याचं काय करू शकतो, इव्हॅल्युएशन करू शकतो बाय देअर एक्सटर्नल अपीअरन्स. ओके, नेक्स्ट इज दी सेकंड इज दी मायक्रोस्कोपिकमध्ये काय केलं जातं, मायक्रोस्कोपिक इव्हॅल्युएशन मध्ये की त्याच्या मायक्रोस्कोप खाली त्याला ऑब्झर्व करू शकतो, ठीक आहे. म्हणजे काय, कसं ऑब्झर्व करू शकतो, मायक्रोस्कोपिक इव्हॅल्युएशन कसं केलं जातं की सपोज एखादा पर्टिक्युलर ड्रग आहे
म्हणजे ओरिजिनल क्रूड ड्रग आहे, ठीक आहे. ओरिजिनल क्रूड ड्रगचे मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर काय आहे, ठीक आहे. आपण समजा जर बघितलं ज्येष्ठमध जर आपण घेतलं, ठीक आहे. ज्येष्ठमध घेतल्यानंतर किंवा अडुळसा घेतला आपण, अडुळसा घेतल्यानंतर किंवा कुठलाही ड्रग घेऊ शकता तुम्ही, तो ड्रग घेतल्यानंतर त्याचं सेक्शन घ्यायचा आणि सेक्शन घेतल्यानंतर त्याचे इंटरनल कॅरेक्टर्स काय काय आहेत, मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर्स काय काय आहेत ते आपल्याला त्याच्यामध्ये चेक करायचे, ठीक आहे. आणि जो ज्या ड्रगचे त्याच्यामध्ये ॲडल्ट्रेशन झालं आहे त्या ड्रगचं सुद्धा या ठिकाणी काय करायचं आहे, मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर आपल्याला चेक करायचे. ते मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर जर सिमिलर असतील तर आपण सांगू शकतो की आपण त्याच्यामध्ये इव्हॅल्युएट करू शकतो की त्याच्यामध्ये ॲडल्ट्रेशन नाही आहे. आणि जर त्यांचे मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर जर सेम नसतील तर आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो की किंवा इव्हॅल्युएट करू शकतो देर इज द ॲडल्ट्रेशन ऑफ दॅट ड्रग. ओके. अँड थर्ड इज दी केमिकल मेथड ऑफ इव्हॅल्युएशन. मग केमिकल मेथड ऑफ इव्हॅल्युएशनमध्ये आपण काय करू शकतो, दोघांचे पण केमिकल कॉन्स्टिट्यूएंट आपण चेक करू शकतो की हा जो ओरिजिनल क्रूड ड्रग आहे, ह्या ओरिजिनल क्रूड ड्रगमध्ये कुठले कुठले केमिकल कॉन्स्टिट्यूएंट प्रेझेंट आहे आणि जो ड्रग ह्याच्यामध्ये ॲड झाला आहे किंवा जो ज्याचं ह्याच्यात ॲडल्ट्रेशन झालं आहे त्याचे केमिकल कॉन्स्टिट्यूएंट कुठले. जर केमिकल कॉन्स्टिट्यूएंट हे सेम असतील देन वी कॅन से देर इज नो ॲडल्ट्रेशन. And if there is no same chemical constituent then we can evaluate there is the adulteration of that particular drug. okay. अशा पद्धतीने याच्यामध्ये या ठिकाणी ड्रगचं इव्हॅल्युएशन जे ते केलं जातं. बाकी जो उरलेला पॉईंट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघू.